नेहमी गणेशोत्सव काळात भटकी कुत्री म्हणून तसेच जंगली श्वापदांची शिकार करणारे त्यावेळच्या ज्या सरकारी दवाखाना, शासकीय हॉस्पिटल, सरकारचे गव्हर्मेंटचे हॉस्पिटलच्या आसपास जे क्लिनिक, तत्सम दवाखाना, डुप्लिकेट डॉक्टर म्हणून विदेशातून आलो आहे असे स्थापन केलेले दवाखाने ज्यांनी, की सरकारी दवाखान्याच्या आसपास प्राण्यांचे दवाखाने, पशुवैद्यकीय तरी लायसन मिळावं, कुछ नाही दवाखाना घातलेला आहे साधा आपला घासफूस जडीबुटीचा, गिराईक नाही, कस्टमर नाही, कुणी पेशंट येत नाही आहे. क्या करे, आता खाली 2-4 नर्स ठेवलेले आहेत, पण त्यांनाही काय वाटतं काहीतरी करावं. डॉक्टर जर तुम्ही गणेश उत्सवामध्ये काही मारझोड, मारहाण, दगडफेक वगैरे घटना घडा, 4-5 जण दवाखान्यात पडून राहतील महिने, असं काहीतरी त्या ठिकाणी कुत्री तरी धरून आणा रस्त्यावरची, त्यावर एक्सपेरिमेंट करा. जर्मनीहून फोन आले की काहीतरी करा, नाही तर तिथली कुत्री जहाजाने, तिथले जे काय मांजरी, बोकड जर्मनीमध्ये घेऊन या. तत्संबंधित हे सर्व जे काही ज्यांच्याकडून येते त्यांच्या दवाखान्यामध्ये जर गिराईक नसल्यास काय करणार? रस्त्यावरची कुत्री धरून किती काळ आम्ही बसू? पशुवैद्यकीय जनावरांचे डॉक्टर आहोत का आम्ही नुकताच दौरा नाही केला विदेशातला की कोण डॉक्टर होत गेले. आणि तत्संबंधित जेव्हा दगडफेक दंगल झाल्यावर मग तुम्हाला नगर परिषदेमध्ये तुम्हाला भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून तुमचं काहीतरी डॉक्टरांकडून मार्गी लावू, अशा प्रकारे कोणत्या बंधनात मित्राच्या शाळेतला वर्गमित्र डॉक्टर झालेला आहे, त्याच्या दवाखान्यात दंगलखोर मित्र कित्येक वर्ष झोपून पोलिसांना उपद्रव.